चलिए चलिए. नमस्कार, जय महाराष्ट्र. सकाळी सकाळी बघा आमचं जिमी करतोय. या लेकराला बघा गाडीचा आवाज आला आणि मागे पळत आला आणि मल्हार झोपल्या बघा गाडीखाली, बाहेरच येत नाही. त्या पलीकडच्या गाडीखाली भूक लागली म्हणूनच हे मागे पळतात आणि ज्यांच्या घरासमोर असतात अक्षरशः ते कधीतरी संध्याकाळी खायला देतात एक चपाती आणि दूध, की जे त्यांच्या घराची राखण करतात. ही दोन्ही लेकरं बघा. पलीकडे घर आहे ते समोर. मल्हार शेट पण आलेत बाहेर. इकडे मलू, चल इकडे, तुला आता पेपर नाही दे. इकडे पटकन, रस्त्यावर लोक आहेत. ही इकडे सरतो चिन्या. हा बघा त्याचं खाऊन इकडं आलाय हावरट मुलगा. चल तू इकडं मल्लू. हे आहेत बघा आमच्या सोसायटीतील हिरोईन. फक्त तो एक हिरो आहे, हे सगळ्या हिरोईन आहेत. जसं कसं एक कहाणा आणि एक राधिका तसे आहेत आमच्याकडं. ही पण आमची राधिका आहे. हे आहे आमची सोसायटी. आणि समोरच्या बिल्डिंगमधले लोक खूप भांडणं करतात आणि ही लेकरं इथेच माझ्या मागं पळत येतात. मिम्मी खाली भरपूर पडले, खाऊन घेते बाळा. झोपे तिथं अजून. ए मिम्मू, कावळे दादा पण आलाय. रस्त्यावर गर्दी कमी आहे पण तरी लोक त्रास देतात आणि हे बिचारे काहीच करत नाहीत, इतके शांतपणे खातात. मिम्मी उठ बाळा, तिकडे जाऊन खा. ए शोना, दारा दारा. त्याची गाई बघा 4 ठिकाणावरून उठून आलाय हा. ही पिल्लू. हां किती घाई आमच्या लेकराची बघा. सगळ्यांना देते. हे बघा इकडे तर ह्याची गाई. याली करीना. बास आता, एकटाच खाणार आहे का सगळं? हे चोप, एकटेच खाणार आहात का? बाकीच्यांना पण नको आहे का? हां एवढे सगळे आले ना की मला खूप भीती वाटते, कारण सोसायटीत एवढे खतरनाक लोक आहेत. आता सगळ्यांचं खाऊन झालं. तुम्हाला टाकलं तर बाकीच्यांना आहे का रे? हां 4-5 किलो पुढे अन्नच गेले. मोती हे गे राणी. ए इधर जरा रामा. ए चुप रे, हे घे रामा, हे घे तुला. चल बाबू, तुझे खूप नखरे झाले ना बाब्या. बाबू तिकडे सर. सगळी गँग आली ना, खूपच असं भीती वाटते. सगळे सोसायटीतले बघा बघतात इकडून तिकडून आणि मग भांडे. बाबया तिकडे सर, सर तिकडे. यांना खा. तो असाच उपाशी आहे. ह्याचं त्याचं खाऊन आहे ना, असाच करतो हा बाब्या, कोणालाच खाऊन देत नाही. हा आहे आमचा अजय देवगण बघा, किती दिवसांनी दिसलाय. आता साहेबांनी ते ठेवलं आहे खायला, कारण लोक येतात जातात तर तो घाबरतोय. खाईल तो त्याचा, तो ठेवून चालले. काल आले नव्हते ना, आज एवढे भुकेलेले आहेत ना. आमच्या दिदीचं लग्न ठरलं आहे त्याच्यामुळं काल खरेदीला गेलो होतो, कारण वेळ खूप कमी आहे. इतकी भुकेलेत ना लेकरं, म्हणून आज सकाळी सकाळीच आले बघा. काय गं माझ्या बाबाला भूक लागली बघा, माझ्या राजाला भूक लागली. हां त्याची आई तिकडे बसलेत बघा दोघीजणी. चिनी चाय ये. सकाळी सकाळी आवाज आहे ना, निघतच नाही आहे. थांब राजा. केले हे मी नीट टाकलं होतं ना, काय केलं याचं? थांब देते ब्राऊ, देते. चला ब्राऊ. हे बघा हे आमची, इकडं टाकलं इकडं खातात. हे घे ब्राऊनी, तुला 2 मिनटं थांब. ब्राऊनी देणार नाही यांना खाऊ ना. ए काय चाललंय पिल्लू, इतना सारा जल्दी जल्दी. चला या चिनी, चल ये. ही आई चाय आणि ती आई चिनी, आणि ह्या दोघीही परत प्रेग्नंट आहे. बापरे, पडले तुटून. हे पिल्लं आहेत ना, खाऊनच देत नाही आहेत. झाली का झोप? झाली. एकटाच उठलाय बघा झोपेतून. हे बाकीचे तर अजून झोपलेत.
8:15 वाजलेत ना सकाळचे. यांचा झोपेचा टायमिंग. रात्रभर बिचारे अन्न शोधण्यासाठी फिरतात. कारण काय आपण एकच टाईम देतो ना यांना खायला, आपण 4 टाईम दिवसभर खातो. चला चला देते बाळा, तू वरती तरी. ही राधा, हा आमचा राजा बाबू आणि ही राणी. लोक इकडे व्यायाम करतायत बघा सकाळी सकाळी. चला, काही लोक वॉकिंग करतात, काही लोक क्रिकेट खेळतात तिकडे त्या रिकाम्या जागेमध्ये. सकाळी सकाळी लोक व्यायाम करतात आणि मला व्यायाम करायला वेळच मिळत नाही. संपलं. थांब देते, थांब थांब थांब. हे घे. राणी, चला बाकीच्यांना शोधायचे, शोधकार्य चालू करायचे बाकीच्यांना. या ठिकाणी आहे ना माझा दंतू बसलेला असतो, पण दंतूला आता शोधावं लागणार आहे. कधी कधी दंतूला शोधण्यात 1-1 तास जातो बघा. आता हे साहेब काय चोपून चोपून करतोय माहिती नाही. मीरा पण सापडलेली आहे आमची. मीरा राणी, सकाळी सकाळी खूप छान वातावरण आहे. मी सकाळी येतच नाही, संध्याकाळीच येत असते. कारण संध्याकाळी छान खाऊन झोपतात. पण म्हटलं चला सकाळी सकाळी. इकडे येत ना खूप लोक फिरायला येतात. इथे टेकडीवर जास्त जात नाही, पण हे कार्यालय आहे ना, 1 किलोमीटरचा राऊंड ह्या कार्यालयाला होतो, त्यामुळे बरेच लोक येतात. मला ह्यांच्यामुळे ना सकाळ संध्याकाळ फिरायलाच भेटत नाहीत. खालच्या साईडला लोक क्रिकेट खेळत आहेत, त्याच्यामुळं आवाज येतोय. पाणी ठेवते.